पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नो व्हेइकल डे उपक्रमाला लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महापौर विनायक कोंड्याल हे ई-बाईकवरून महानगरपालिकेत दाखल झाले, तर सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सायकलवरून प्रवास करत पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश दिला। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या इलेक्ट्रिक बाईकवरून महापालिकेत पोहोचल्या। वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमान वाढ आणि इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक छोटासा प्रतिसाद म्हणून, आपलं एक कर्तव्य म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपले एक कर्तव्य म्हणून आम्ही हे सोलापूर वासीय सर्वजण या ठिकाणी जे डिझेल पेट्रोल आहे, हे जे महागाईचा भडका उडालेला आहे, त्याला एक छोटासा प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी जे आठवड्याला सर्व सोलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं, आवाहन म्हणण्यापेक्षा विनंती केली होती की ई बाईक तुम्ही वापरता आलं तर जेवढं होता येईल तेवढं आपण पेट्रोल असेल, डिझेलच्या गाड्या हे आपण टाळून ई बाईक असेल किंवा सायकलिंगचा प्रवास असेल हे आपण केलं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक चांगला प्रतिसाद म्हणून आपलं भारतीय नागरिक म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे ह्याला आपलं एक छोटंसं प्रतिसाद हे आपल्याला इथं लागणार आहे। या निमित्तानं आज सोमवार, आठवड्यातील प्रत्येक सोमवार हा आम्ही चालत असेल किंवा सायकलिंग असेल किंवा बॅटरीचे जे गाड्या असतील हे असेल, इलेक्ट्रिक वाहन असेल, या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रवास करणार आहोत। दर सोमवारी नो व्हेइकल डे पाळण्याचा निर्णय घेत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहन किंवा पायी कार्यालयात यावे असे आवाहन करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशहितासाठी छोटेसे योगदान देऊया असेही महापौरांनी म्हटले। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे घरापासून पायी चालत महापालिकेत पोहोचले। त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत सकारात्मक संदेश गेला। भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला। विचारायची गरज नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जे जनतेला आव्हान केले की इंधन बचत केली पाहिजे, त्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून आम्ही आज ई बाईकवर मी प्रवास केलेला आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की ई बाईकवर प्रवास करायचा आहे। पासून साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर होत असेल की घरापासून इथपर्यंत सायकलमध्ये सायकल चालवून कसं वाटतं? टेम्परेचर आज थोडंसं जरा कमी वाटतंय, कालच्या मनाने काल 44 होतं, आज थोडंसं कमी वाटतंय। आज कामगाम झालो। किती वर्षांचं सायकल फार वर्षानंतर आज सायकल चालवण्याचा योग आला। माननीय महापौरांनी सगळ्यांना आव्हान केलं होतं की सोमवारच्या दिवशी नो व्हेइकल म्हणून आपण सगळ्यांनी पाळावं, जेणेकरून इंधनाची बचत व्हावी, एकतर एकत्रितपणे प्रवास करावा, शेअर रिक्षा किंवा शेअर ह्याच्यातनं प्रवास करावा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातनं इलेक्ट्रिक बाईक्स असतील ज्यांनी इंधन वाचू शकेल, किंवा सायकलवर यावं, चालत यावं असं सांगितलं होतं। महापौरांच्या केलेल्या आव्हानानुसार आज मी सायकलवर महापालिकेत आलो।